तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर दिनांक 13 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील घेण्यात आलेले काही महत्त्वाचे निर्णय की ज्याची माहिती संक्षिप्त स्वरूपामध्ये शासनानेच आपल्याला दिलेली आहे. ती माहिती आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता हे शासनाचं अधिकृत ट्विटर हँडल अकाउंट आहे की ज्यावरती त्यांनी ही माहिती दिलेली आहे. ज्यामध्ये हे पहिलं पेज, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता या पहिल्या पेजमध्ये माहिती येते. मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 13 एप्रिल 2026. त्यामध्ये मंत्रिमंडळ निर्णय संक्षिप्त स्वरूपामध्ये. तर ते आता काय आहेत ते आता आपण येथे एक एक करून पाहूया. त्यामध्ये कुळगाव बदलापूरमधील मंजूर विकास आराखड्यातील स्टेडियमच्या आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्राकरिता जमीन देणार. 4 एकर जमीन टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरण करण्याचा निर्णय आणि हा निर्णय नगरविकास विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता कुळगाव बदलापूर मधील जे काही मंजूर विकास आराखड्यातील स्टेडियम आहे त्याच्यावरील आरक्षणात बदल करून वीज उपकेंद्राकरिता जमीन देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 4 एकर जमीन ही टाटा पॉवर कंपनीस हस्तांतरित करण्याचा निर्णय हा या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील निर्णय, मुंबईत ISI स्किल टेक विद्यापीठ होणार. विद्यापीठ स्थापनेस मंजुरी. कायम स्वयंअर्थसहाय्यक खाजगी कौशल्य विद्यापीठाच्या स्थापनेमुळे कुशल मनुष्यबळ विकासाला चालना मिळणार. हा एक निर्णय कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत राज्यातील नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे. तर त्याच्याहून पुढील एक पेज आहे त्या देखील मधील असलेली माहिती ही संक्षिप्त निर्णयाविषयीची आपण जाणून घेऊया. त्यामध्ये शासन सेवेतील पदांच्या भरतीची प्रक्रियेत सुधारणा करणार. विकसित महाराष्ट्र 2047च्या व्हिजन डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा. MSCच्या माध्यमातून घेणाऱ्या विविध सेवा अंतर्गत संवर्गाची संख्या ही 53 वरून 153. संयुक्त परीक्षा योजनेतील नाविन्याने काही सेवांचा समावेश होणार. भरती प्रक्रियेला सुलभ होणार. UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम राबवण्यात येणार आणि हा निर्णय सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता 2047च्या व्हिजननुसार डॉक्युमेंटला अनुसरून कृती आराखडा MPSCच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सेवा अंतर्गत जे काही संवर्ग आहेत त्याची संख्या ही 53 वरून 153 पर्यंत करण्यात आलेली आहे. आणि यामध्ये संयुक्त परीक्षा योजनेमध्ये नाविन्याने याच्यात होणारी भरती ही प्रक्रियेमध्ये सुलभ होणार. यामुळे UPSCच्या धर्तीवर महाजॉब्स पोर्टलद्वारे निपुण सेतू उपक्रम हा देखील राबवण्यात येणार आहे. हा एक निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढील निर्णय येथे तुम्ही पाहू शकता की ज्यामध्ये नीती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमात हिंगोली, जालना, पालघर, बीड, धुळे व परभणी या आणखी 6 जिल्ह्यांना समावेश. त्यामुळे सध्याच्या 27 आकांक्षित तालुक्यांसह नवीन 150 अशा एकूण 177 तालुक्यांमध्ये संतुलित सर्वांगीण व गतिमान विकासाच्या योजना राबवणार. हा देखील एक निर्णय हा नियोजन विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढील निर्णय, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता वैद्यकीय व्यवसायांचे नियमन करणाऱ्या महाराष्ट्र वैद्यकीय परदेशी निगडित अधिनियमात सुधारणा करणार. उच्चस्तरीय समितीच्या शिफारसीनुसार प्रशासन व संस्थात्मक रचनेत बदल होणार. परिषदेमधील सदस्यांची नियुक्ती निवडणुकीच्या ऐवजी शासनाकडून नामनिर्देशन पद्धतीने होणार आणि हा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग या विभागाअंतर्गत घेण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता एकूण काही संक्षिप्त स्वरूपात देण्यात आलेल्या निर्णयांची माहिती या सर्व पेजमध्ये आत्ताच आपण पाहिलेली आहे आणि हे सर्व निर्णय याची माहिती ही 13 एप्रिल 2026 रोजी शासनाने प्रसिद्ध केलेली आहे आणि तीच आत्ता आपण पाहिलेली आहे. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्या